बार्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप सोपल यांच्या आगळगाव रोडवरील निवासस्थानी मध्यरात्रीच्या सुमारास स्फोटक पदार्थ फेकून जाळपोळीचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस यंत्रणेने घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे। याबाबत आमदार दिलीप सोपल यांचे बंधू सुधीर गंगाधर सोपल वय वर्ष 78 राहणार आगळगाव रोड बार्शी यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। फिर्यादीनुसार दिनांक 23 जून रोजी पहाटे सुमारे 1:15 सुमारास ही घटना घडली। फिर्यादीच्या म्हणण्यानुसार आमदार दिलीप सोपल व त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य कामानिमित्त बाहेरगावी गेलेले असताना काही व्यक्तींनी निवासस्थानाच्या दिशेने पेटती स्फोटके फेकण्यास सुरुवात केली। स्फोटकांच्या आवाजामुळे सुधीर सोपल व कर्मचारी गुरुपादय स्वामी यांना जाग आली। त्यांनी बाहेर येऊन पाहणी केली असता परिसरातील आंबा, जांभूळ, बांबूच्या झाडांना आग लागल्याचे दिसून आले। तसेच 2 व्यक्तींनी कंपाऊंड ओलांडून आवारात प्रवेश करून आणखीन स्फोटक साहित्य पेटवण्याचा प्रयत्न केल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। मात्र उपस्थितांनी हटकताच संबंधित व्यक्ती घटनास्थळावरून निघून गेल्याचा आरोप आहे। यावेळी कर्मचारी गुरुपादय स्वामी यांचा मुलगा ओंकार स्वामी याने कंपाऊंड बाहेर आणखी काही व्यक्ती घराच्या दिशेने पेटती स्फोटके फेकत असल्याचे पाहिल्याचे सांगितले आहे। घटनास्थळी 1 रिक्षा व 3 दुचाकी वाहने आणण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच बार्शी शहर पोलीस व अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली। या आगीत परिसरातील झाडाचे नुकसान झाले असून सौर ऊर्जा यंत्रणेचेही नुकसान झाल्याचे प्राथमिक पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे। प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 1,50,000 रुपयाचा मालमत्तेचा नुकसान झाला आहे। या प्रकरणी नाथा मोहिते, योगेश लोढे, आशिष शिंदे, कुणाल खंदारे, राज देवकुळे, पेशा रणझुंजारे, नागेश मोहिते आणि अंबादास रणझुंजारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास सुरू केला असून हल्ल्यामागील कारण, संभाव्य वैमनस्य आणि घटनेमागील हेतू याचा तपास सुरू आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब जनार्दन जाधव विधान परिषद निवडणूक निकालाच्या मध्यरात्री माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दिलीपरावजी सोपल साहेब यांच्या बंगल्याच्या आवारात पाठीमागून बाजूनं पॅव्हेलियन मैदान म्हणून आहे, या मैदानातून आदल्या सदृश्य स्फोटक टाकून त्या ठिकाणी जीवित आणि वित्तहानी करण्याचा प्रयत्न अतिशय निंदनीय, घृणास्पद आणि राजकारणाची खालावत चाललेली पातळी दाखवणार आहे। या प्रकारामुळे शहरवासियांमध्ये अत्यंत भीतीचं असं वातावरण पसरलेलं आहे। या प्रकाराचा पोलिसात रितसर गुन्हा दाखल झालेला आहे। परंतु ही जी काही प्रवृत्ती आहे, राजकारणातून एकीकडे समंजसपणा अधोरेखित होणं अपेक्षित असताना अशा पद्धतीनं कोणीतरी कोणाला तरी खुश करण्याच्या साठी हे अशा पद्धतीची जी कृत्य करत आहे, सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। मात्र ह्या प्रकारामुळे शहरवासियांमध्ये प्रचंड कमालीचं भीतीचं असं वातावरण आहे। हा प्रकार निषेधार्ह, गुन्हास्पद आणि नीचपणाचा आहे। या प्रकाराचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि पोलीस प्रमुख अतुलजी कुलकर्णी साहेब यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन पोलिसांनी आणि अग्निशमक दलाने त्या ठिकाणी तात्काळ प्रयत्नांची पराकाष्ठा करून ही आग आटोक्यात आणली, म्हणून पुढील अनर्थ टळला। या परिसरातच लागून असलेल्या हिरेमठ हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचे क्वार्टर्स ह्या देखील त्या ठिकाणी आगीच्या बक्षस्थानी सापडले असते। मात्र अग्निशामक दल आणि पोलीस यांच्या प्रयत्नामुळे आणि काही तरुणांच्या मदतीमुळे ही आग आटोक्यात आणण्यात आली। मात्र या संपूर्ण प्रकाराचा करावा तितका निषेध थोडा आहे। या संपूर्ण प्रकाराबाबत प्रशासकीय यंत्रणा, पालकमंत्री, त्याचबरोबर मुख्यमंत्री यांनी योग्य ती दखल घेऊन याबाबत योग्य ती कठोर कारवाई करावी। धन्यवाद। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।